Pangong Lake final. 70% China. हॅलो नमस्कार, वेलकम टू एस व्लॉग. सो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा दिवस आहे 5वा आणि आज आपण निघालो आहोत नुब्रा टू पँगॉंगला. 240 किलोमीटरचं अंतर आहे. सो 6 तासाचा प्रवास आहे आणि हे आमचं हॉटेल होतं. तुम्ही बघू शकता हॉटेल खरंच खूप छान आहे. असा आपला प्रवास आता सुरू झाला आहे पँगॉंगसाठी. त्याच्या आधी आपण एका ठिकाणी राईड करणार आहोत, ATR राईड. नुब्रा व्हॅली ही सँड डेझर्टमध्ये ही राईड असेल. जवळजवळ 15 ते 20 मिनटाची राईड होती आणि राईड खरंच खूप ॲडव्हेंचर होती. तिकडे सँड ड्यून्स होते, म्हणजे वाळूचे डोंगर. त्याच्यावरून मस्त त्याने मला राईड वगैरे करून आणलं आणि जवळ हे 1.5 किलोमीटरचा हा पूर्ण त्यांचा पट्टा होता. आणि खरंच तुम्ही जिथे आल नुब्रामध्ये ही राईड नक्की करा. खूप मस्त राईड आहे, खूप एकदम धमाल येते, मजा येते. राईडनंतर आम्ही छोटासा ब्रेक घेतला, जिथे आम्हाला मस्तपैकी चहा, नाश्ता आणि कॉफी होती. आम्ही दोघांनी मागवला होता काश्मीरी कावा. लडाखचं सौंदर्य इतकं छान आहे, इतकं छान आहे की तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक ठिकाणी उतरून आपण फोटो काढावा. रस्ते पण तुम्ही बघू शकता. जवळजवळ हा 40 ते 50% रोड, जो 240 किलोमीटरचा प्रवास आहे, हा मला वाटतं पूर्ण ऑफ रोडच आहे. सॉरी, त्याच्या म्हणजे 40% ऑफ रोडिंग आहे. सो बघू शकता तुम्ही कसलं भयंकर ऑफ रोडिंग चाललं आहे मगाचपासून. सो आम्ही नुसते लेफ्ट राईट आमचं हे आलडुले होतं आहे. एवढा खतरनाक प्रवास आहे. ॲक्च्युली प्रवास खतरनाकपेक्षा खूप ॲडव्हेंचरस प्रवास आहे. खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन. लेह लडाखच्या जर्नीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काहीतरी स्नॅक्स कॅरी करायचे. केसरी दिवसाने आम्हाला स्नॅक्सचे हॅम्पर दिले होते. सो त्याचा आम्हाला खूप यूज झाला, कारण इथे मध्ये जेव्हा जर्नी करतो पण त्या दुकानावर असे खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूप कमी आहेत. सगळ्या गाड्या बघा तुम्ही कशा लाईनीत चालल्यात एकदम व्यवस्थित, कारण रस्त्यामध्ये त्यांना ओव्हरटेक करायला जागाच नाही आहे. दोन्ही बाजूला दगडी, मध्ये ऑफ रोडिंगचा रस्ता, तिकडे पण खडबडीत. ओव्हरटेक करणार तरी कशी. सगळ्या गाड्या बघा तुम्ही, सगळ्या इनोवा, स्कॉर्पिओ, जीप, मारुती सुझुकी, जिमनी पण बऱ्याच दिसल्या आम्हाला. सो दिस इज द व्ह्यू ऑफ पँगॉंग लेक. तुम्ही बघू शकता काय मस्त निळशार पाणी आहे. आणि हा पँगॉंग नाही, हे पँगॉंगचा व्ह्यू आहे. अजून पँगॉंग थोडं पुढे आहे. आम्ही आलो हॉटेलवरती थोडाफार आराम करण्यासाठी. हे बघू शकता आमची रूम. टेंट स्टे आहे इथे, एक नाईटचा स्टे आहे आम्हाला पँगॉंगमध्ये. एक नंबर टेंट आहे पूर्ण. सो मस्तपैकी इतका लांबचा प्रवास केल्यानंतर थोडासा आराम केला आम्ही लंच झाल्यावरती. सो आता आम्ही निघालो पँगॉंग लेकसाठी. तो आपको यहाँ पे एक राइट क्लीन मिलेंगे, और जो सीट बना है वो चार्जेबल है सर, पर पर्सन. पँगॉंगला आलं की तुम्ही एक काळजी घ्या, इथे ना प्रचंड हवा असते. सो शक्यतो तुम्ही जेवढं तुम्हाला कवर करता येईल तुमचं फेस किंवा तुमचे हँड ग्लोव्ज वगैरे तुम्ही कॅरी करा.
कारण प्रचंड हवा असते त्या हवेचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. किंवा तिकडे जे सीट वगैरे ते तुम्ही घेत असाल तिकडे ते फोटो काढत असाल तर त्यांना ते पैसे मागतात. ओके ते काय 50 किंवा काही 60-100 रुपये असतात तुम्हाला तिकडे चार्ज करावं लागतं. आणि इकडे ते तुम्हाला सांगितलं मग अशी 3 इयर्स जो पॉईंट आहे ना ते या साईडला तिकडे गेले तर ते लोक दिसतात तुम्हाला त्या पॉईंटला. तिकडे तो आतमध्ये कर्व केलेला आहे. थोडंसं आता सध्या पाणी जास्त असल्यामुळे तिकडे ते तो भाग जास्त दिसत नाहीये की तुम्ही तिकडे जाऊन येऊ शकता. 3 इयर्सचं शूटिंग तिकडे झालं. ओके तुमच्या गाड्यात आता किती वाजलेत बघा जरा. अपने पास है 70% लेना है जो और मेन रोड और से आती है हा लेक जो आहे लेकचा 70% भाग हा सध्या चीनकडे आहे आणि 30% भाग जो आपल्याकडे आहे पँगॉन्ग लेकचा. पत्थर रहती है यहाँ पे खत्म होता है ऊपर भी के साथ मेन रोड बन रहा है जब तक है जब तो यहाँ से जाके फिर एक ले जाता है मन उसके बाद फिर जाता है अपना लास्ट विलेज शुशुल. चाइना आर्मी कहाँ था भाई? क्या सर चाइना आर्मी 62 में यही है. आपने लेक के स्टार्टिंग पॉइंट में देखा होगा फेंसिंग लगा है दोनों साइड पे वो अभी भी लाइन माइंस है. सो दिस इज द पँगॉन्ग लेक. आपण आलो आहोत पँगॉन्ग लेकजवळ. तुम्ही बघू शकता काय मस्त क्लिअर आणि एकदम मस्त चकचकीत पाणी आहे चमकतं आहे आणि आकाश पण एकदम टचवूड आम्हाला खूप चांगलं क्लिअर मिळालं. सो मस्तपैकी व्ह्यू आम्ही बराच वेळ एन्जॉय केला. बराच वेळ आम्ही इथं थांबलो होतो आणि पँगॉन्ग लेकला बरेच फोटो काढले बरेच व्हिडिओ काढले कारण जागा तशी आहे की आम्हाला म्हणजे तिथून पायच निघत नव्हता. हा आहे तो शूटिंग स्पॉट जब तक है जान आणि 3 इडियट्सचा जिथे शूटिंग झाली होती. हा जो मधला तुम्ही बघताय पॅच तिथेच आमिर खान आणि करीना कपूरच्या सीनची शूटिंग झाली होती. साधारण 6:30 वाजता आम्ही पुन्हा आलो हॉटेलवरती. चहा आणि नाश्ता होता आम्हाला आणि खूप सारे दमलेच होते कारण हवा प्रचंड होती आणि थंडी भयंकर लागत होती. सो असा आहे रेस्टॉरंटचा व्ह्यू आहे पूर्ण असं वुडनचा छान होतं मस्त. हा आमच्या रूमच्या समोरचा व्ह्यू रूम आणि एकदम समोरच पँगॉन्ग लेकचा व्ह्यू. सगळे टेंट तुम्ही बघू शकता आणि एकदम हॉटेल पूर्ण क्लीन आहे सॉरी कॅम्प एकदम क्लीन आहे. हा टेंट स्टे म्हणजे रूमपासून सगळं एकदम मस्त छान होतं. लेहमध्ये आम्ही स्टे केला. इवन नुब्रामध्ये पण 2 नाईट्स आम्ही स्टे केला. पण लेहाची थंडी आणि नुब्राची थंडीपेक्षा ही इकडची पँगॉन्गची थंडी एकदम भयंकर होती. म्हणजे रात्री तर -5 टेम्परेचर जातं. सो असा होता आजचा दिवस. आता व्हिडिओ आपण इथे सेंड करू. भेटू आता पुढच्या नवीन व्लॉगमध्ये डे 6मध्ये. सो टिल देन व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.